नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन रत्नाकर होते। हे माझे एक नवीन ब्लॉगिंग चॅनल आहे। याच्यामध्ये जी आपली दररोजची दिनचर्या राहते ते सगळी माहिती आपण यामध्ये भेटणार आहे। जसं की राजनीतिक झालं, गावातली कुठली कुठली परिस्थिती झाली ते आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे। आज आम्ही चाललो शेतामध्ये बघूया, कारण खूप सारं पाणी आलंय। काल आमच्या गावात खूप सारं पाणी पडलंय, तर त्या कारणाने कुठली कुठली अतिवृष्टी झाली ते आपण बघणार आहोत। हे माझे काही मित्र आहे, हायमन, याचं नाव सागर आहे आणि याचं नाव नैतिक आहे। तर आम्ही सगळेजण जाणार आहोत शेतात। सगळ्यात आधी मी तुम्हाला शेताचा जे रोड आहे त्या रोडनी कोण्या रोडनी चाललो मी ती माहिती घेऊन जाईल। आमच्या गावाचा मेन रोड आहे, म्हणजे हे इथून नाही काय फक्त 500 मीटरवर आमचं गाव आहे आणि या गावामध्ये नाही काय तर 1500 ते 1600 लोकसंख्या आहे। तसं म्हटलं त्याच्या हा जो मेन रोड आहे याचे 4-5 त्या कॅनलवर येतात आणि कॅनलच्या माध्यमातून इकडे सरळ पूर्णपणे समोर एक नाला आहे टुटकीपाशी, तिथे जाऊन जोडतात। आपण बघू शकता तिथं हे कॅनल आहे पूर्ण, हे वाला हे कॅनल पूर्ण कॅनल आहे आणि आमचा पूल आहे। त्या पुलामध्ये आहे इथं हे आणखी बघू शकता तुम्ही की इथं नाल्यातून पाणी चाललंय पूर्ण। हे जे नाला नाही का, नाला दाखव रे वाला, नाला दाखव बरं, असं आडवा दाखव, आडवा लांबवरून दाखव, लांबवरून। हे जे इथं नाले आहे या नाल्याच्या माध्यमातून पाणी चाललंय, पण अगर खूप जास्त पाणी आलं तर कधी कधी तर याच्यावरून पाणी जातात। खऱ्या अर्थाने आपण चप्पल पण चोरी जातात। इथे ठेवून देते चप्पल ठेवून दे पहिले, कारण जे अतिवृष्टी झालेली आहे त्याची आपण थोडी माहिती घेणार आहोत शेतामधली, की किती नुकसान झालंय, जे आपण पराठी आहे किंवा जे आपलं सोयाबीन आहे ते किती प्रमाणात। एक तर हे बघू शकतात, हे रोड आहे आपल्या जायचं वावरात, कारण नाही का खूप वाईट आहे, कारण पाणीमुळे नाही का खूप जास्त नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की हे पराठी आहे ते पूर्णपणे झोपून झालेलं नुकसान आहे प्रत्येक शेतकऱ्याचं आहे, प्रत्येक स्थिती आता मराठवाड्यामध्ये आधी नाही का खूप पाणी झालं आहे, मराठवाड्यामध्ये पाणी झाला, त्यानंतर आता विदर्भाची वारी असं वाटत आहे मला तर, कारण यवतमाळमध्ये काल पाणी झालं खूप जास्त आणि आजच्या दिवशी आमच्या गावात सकाळून पाणी येऊन गेलं आहे। तर आपण बघू शकतो हे पराठी आहे। आता हे पराठीचं मूळ बघा, आता हे पूर्णपणे नाही का मूळ नाही का हे उपजून आलाय, म्हणजे जे खऱ्या अर्थाने याला भेटायचं पराठीमध्ये वाढ कोणत्याच कामाची नाही आली, बरोबर आहे का नाही। तर अशी परिस्थिती राहतात प्रत्येक शेतकऱ्याच्या। तर असे किती झाड, तर हे काय जे आपण सांगितलं आता ते पूर्ण पराठीच्या विषयी आहे, पण माझं थोडं शेत नाही का लांबून नाही का थोडं तर तिकडल्या साईडवर तुम्ही बघू शकता, तिकडल्या साईडवर नाही का सोयाबीनचं प्लांट आहे। आपण जे बघितलं ते आता माझं पराठीचं जे काही विश्लेषण केलं आहे की कशी स्थिती आहे कशी नाही, तर त्याविषयी आपण बोललेलो आहोत। पण आता नाही का आपलं सोयाबीनचं पण आहे, आपण सोयाबीनच्या विषयी आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीची स्थिती आहे, कारण कालच्या पाण्यामुळे जे काही ह्या एक बांध आहे, कुठून जात आहे ते चाल बरं तिकडून, पुढे इतके हुशार आहे की सुचवतात चांगले, चल कुठून जायचं नाही। ह्या मेन रोड आहे आपला जायचा, याच मार्गाने, फक्त त्या साईडवर नाही का पराठीचं होतं आणि या साईडने आपल्या सोयाबीनचा आहे। त्या सोयाबीनच्या प्लांटवर आपण नाही का भेट द्यायला झालं होतं। खूप महत्वाचं आहे, कारण हे चॅनल यासाठीच केलेलं आहे तयार, की जे खरी परिस्थिती आहे, जे काही नैसर्गिक आपत्ती जे राहते त्यामध्ये कशा प्रकारे एक शेतकरी जगतो। आणि बघू शकता आपण तिथे जातच आहोत, खूप वाईट परिस्थिती राहतात एका शेतकऱ्याची। आपल्या शेतामध्ये जायची रोडची व्यवस्था नाही झाल्या पाहिजे, म्हणजे जे शेतामध्ये जे पाणी साचते ते पाणी साचलं नाही पाहिजे। पोरं तर खूपच घाईच खूप यायला प्रत्येक ठिकाणी। अतिशय चांगली या सोयाबीन पिकलेली आहे, बघू शकता कशी मुळा सकट निघालेली आहे। अशी जर पिकत झालं तर शेतकरी आत्महत्या करायची पाडी येईल शेतकऱ्यावर। बघू हा प्लॉट आहे पूर्ण सोयाबीनचा, नाही काय तर 1-1.5 एकरामध्ये प्लॉट आहे आणि काही खूप असे झाडं आहे, इतकं नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की पूर्ण सोयाबीन नाही का झोपून गेलेली आहे, पूर्ण सोयाबीन झोपून गेलेली आहे आणि जे मनातला प्लॉट आहे ते पूर्णपणे वाहून गेलेला आहे, कारण वाहते कधी जेव्हा स्थिती आहे एका शेतकऱ्याची ते बघू शकतात, आणखी पाणी साधून गेलाय तिथं पूर्णपणे। हा पण जो प्लांट आहे त्या दुसऱ्या शेतकऱ्याचा तो पण पूर्णपणे निष्कृत झालाय, पूर्णपणे खतम झालाय, त्याच्यातून काही भेटणार नाही खऱ्या अर्थाने। तर माझं एक म्हणणं आहे की इतकं निसर्गिक असं वाटतं की मला पहिल्यांदाच एक अशी आपत्ती इतक्यात झालेली आहे की काय करावं हा विचार येते। आपण आता आलेलो आहोत, आमच्या मार्गाने चाललेलो आहोत, नाही पाय आपण हो पाय धुवायला आपल्याला खाली जावं लागेल। नाही इथे पाणी आहे, थांब इथे पाणी आहे, नाही काय नाही होतं, काय होते पाणी आहे ना शेवट, आधी पाय हाय म्हणून सगळेजण हाय
कसं वाटलं तुम्हाला? हाय, मजा आली का नाही? मजा आली. खूप मजा आली मजा आली आम्हाला. की नाही सांगत आली. खूपच मजा आली आम्हाला. सगळेजण खूप खुश आहेत. चपल्या राहिल्या होत्या आपल्या, पण आता चपला घ्यायला जाऊ पहिले. कायले गार्डनात पाय, आता गार्डनात पाय भरायची काही गरज नाहीये. आता आपण गावाच्या मार्गेने जायचं थोडं. आता आपण चाललेलो आमच्या गावाच्या मार्गेने. आपण बघितलंय, खूप काही बघितलंय या ब्लॉग मध्ये की इकडे येऊन जा ना, तुम्ही जाऊन लपतात आता. आपण खूप काही बघितलं या ब्लॉग मध्ये की कशा परिस्थिती आहे आजची. जे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे काही झालं ते विदर्भात पण होऊ शकते असं वाटत मला, कारण जे नैसर्गिक आहे, नैसर्गिक कधी सांगून येत नाही खऱ्या अर्थाने. पण आपण याविषयी नाही का माहिती घेतलेली आहे, आम्ही दिलेली आहे या ब्लॉग मध्ये पूर्णपणे माहिती. तसं आपण आता गावाच्या मार्गाने आहोत, आता आपण गावाच्या मार्गाने जाणार आहोत आणि गावाकडे जाणार आहोत, कारण की हा ब्लॉग आता खतमच होणार आहे खऱ्या अर्थाने. हे गाव आहे, झाडे झुडपे, एक गाव म्हणून झाडे झुडपे तर राहताच, आणि एक निसर्गाशी एक संबंध जोडून देतात गाव खऱ्या अर्थाने. जे शहरी भागात माझ्या मताने तर खूप कमी प्रमाणात राहतात, हे एक गावात एक शुद्ध वायू जे मिळतात. गावाच्या जवळपास आलेलो आपण. आपली ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत असं म्हटलं तर आजनगाव गौळ म्हणून आहे. आणि त्यानंतरच आपण बघितलं तर ही जी आहे ही अंगणवाडी आहे आजनगाव ग्रामपंचायत गौळची, बोर्ड आजनगावचा. तर आम्ही आता आलो गावाच्या मार्गेने. हे माझे मित्र, आता ज्याच्यासोबत आम्ही गेलो होतो, आता आम्ही गावाच्या मार्गाने आहोत आणि गावाकडे पोहोचलेलो आहोत. आपल्याला अगर अधिक माहिती हवी आहे की कशी जे रिअल परिस्थिती राहते ते कशा प्रकारे असली पाहिजे, तर आपण नाही का आपला जो चॅनल आहे रोहन डोटे ब्लॉग्स याला सबस्क्राईब करा, लाईक करा.